कल्पना करा, फक्त 16 वर्षाचा एक बारीकसा मुलगा, हातात जड बॅट, समोर जगातील सर्वात वेगवान गोलंदाज, स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षकांचा गोंगाट आणि त्या मुलाच्या डोळ्यात भीती नाही, फक्त एक स्वप्न आहे, माझ्या देशासाठी खेळायचं. हा मुलगा पुढे जाऊन क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाईल, लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवेल आणि 24 वर्ष भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनेल. हा प्रवास आहे सचिन रमेश तेंडुलकर यांचा, त्यांच्या स्वतःच्या शब्दात सांगितलेला प्लेइंग इट माय वे. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील रमेश तेंडुलकर हे साहित्यिक आणि प्राध्यापक, तर आई राजनी तेंडुलकर कामकाजी महिला. घरात संस्कार, शिस्त आणि साधेपणा होता. लहानपणी सचिन खूप खोडकर होता. अभ्यासापेक्षा त्याला मैदान जास्त आवडायचं. दिवसभर मित्रांसोबत क्रिकेट, टेनिस, गल्लीतले खेळ हेच त्याचं जग होतं. त्याच्या आयुष्यातला पहिला मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे त्याचा भाऊ अजित. अजितने सचिनमधील क्रिकेटची प्रतिभा ओळखली. त्याने सचिनला दादरच्या शिवाजी पार्कमध्ये घेऊन गेला आणि प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांशी ओळख करून दिली. आचरेकर सरांनी पहिल्याच दिवशी त्याच्या खेळातली चमक पाहिली, पण ते फक्त कौतुक करत बसले नाही, तर त्यांनी सचिनला शिस्त, मेहनत आणि समर्पण शिकवलं. सकाळी शाळा, दुपारी सराव, संध्याकाळी मॅच असा त्याचा दिनक्रम बनला. दिवसभरात अनेक सामने खेळणे, वेगवेगळ्या मैदानांवर जाणे, कधी बसने, कधी सायकलने, कधी धावत, पण सचिन कधी थकत नव्हता. त्याच्यासाठी क्रिकेट म्हणजे श्वास होता. एकदा सरांनी स्टंपवर 1 रुपयाचं नाणं ठेवायचे. जोपर्यंत सचिन आऊट होत नाही तोपर्यंत ते नाणं त्याचं. आजही सचिन म्हणतो, माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान ट्रॉफी म्हणजे ती नाणी, कारण त्यात मेहनतीचा घाम आणि जिद्द दडलेली होती. शाळकरी वयातच सचिनने विक्रमांची रांग लावली. हॅरिस शिल्ड स्पर्धेत विनोद कांबळीसोबत 664 धावांची भागीदारी करून संपूर्ण मुंबईचं लक्ष वेधून घेतलं. लोक म्हणू लागले, हा मुलगा काहीतरी मोठं करणार. 16 वर्षाचा असताना त्याला भारताच्या राष्ट्रीय संघासाठी निवडण्यात आलं. पाकिस्तान दौरा, समोर वसीम अक्रम, वकार युनिस, इम्रान खान, जगातील सर्वात भयानक गोलंदाज, पण सचिन मागे हटला नाही. सियालकोट टेस्टमध्ये वकारच्या बाउन्सरने त्याच्या नाकातून रक्त आलं. सगळ्यांना वाटलं तो मैदान सोडेल, पण त्याने ते रक्त पुसलं, हेल्मेट घट्ट केलं आणि म्हणाला, मी खेळणारच. त्या क्षणी संपूर्ण जगाला कळालं, हा मुलगा साधं नाही. त्याचं पहिलं शतक इंग्लंडमध्ये आलं. मँचेस्टर टेस्टमध्ये 119 धावा करून त्याने भारताला पराभवापासून वाचवलं. ते शतक म्हणजे एका नव्या युगाची सुरुवात होती. लोक म्हणू लागले, भारताला त्याचा हिरा सापडला आहे. सचिनसाठी क्रिकेट फक्त खेळ नव्हता, ती जबाबदारी होती. प्रत्येक वेळी मैदानात उतरताना त्याच्या मनात एकच विचार असायचा की माझ्या देशाचा झेंडा उंच ठेवायचा. तो प्रत्येक धाव देशासाठी करत होता. लहान वयातच त्याच्यावर अपेक्षांचं ओझं आलं. माध्यमांचं लक्ष, चाहत्यांची गर्दी, प्रसिद्धी, पण तरीही तो जमिनीवरच राहिला. कारण त्याच्या वडिलांनी त्याला एकच शिकवलं होतं, यश आलं तरी माणुसकी सोडू नकोस. प्लेइंग इट माय वे या पुस्तकात सचिन त्याच्या प्रत्येक भावना प्रामाणिकपणे सांगतो. भीती, अपयश, दुखापती, संघर्ष, आनंद, विजय काहीही लपून नाही. तो सांगतो की महान खेळाडू होण्यासाठी फक्त टॅलेंट पुरेसं नसतं, त्यासाठी त्याग, संयम आणि प्रचंड मेहनत लागते. ही फक्त सुरुवात आहे एका मुलाच्या स्वप्नाची, जो पुढे जाऊन संपूर्ण जगाचा मास्टर ब्लास्टर बनेल, ज्याच्या बॅटमधून कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न बोलतं आणि ज्याचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल. सचिन तेंडुलकर. चला, आता आपण बघत आहोत त्याच्या वेगाने वाढत गेलेला प्रवास. पहिली मालिका, विजय, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा लढत आणि वाळवंटातलं शतक आणि कसा तो संपूर्ण जगासाठी भय बनला. मँचेस्टरच्या त्या ऐतिहासिक शतकानंतर सचिन तेंडुलकर फक्त एक तरुण खेळाडू राहिला नव्हता, तर तो आता संपूर्ण भारताची आशा बनला होता. प्रत्येक सामन्यात लोकांची नजर फक्त एका नावावर थांबू लागली, सचिन.
मैदानात तो क्रीजवर येताच स्टेडियममध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण व्हायची. लोकांना खात्री वाटायची, हा मुलगा आहे तोपर्यंत आपण हरू शकत नाही. इंग्लंड दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा आला. जगातील सर्वात वेगवान पिचेस, उंच उसळणारे चेंडू आणि समोर मॅकडरमॉट, मर्व ह्युजेस, ब्रूस रीड सारखे भेदक गोलंदाज, अनेक अनुभवी फलंदाज तिथे अपयशी ठरत होते. पण अवघ्या 18 वर्षाच्या सचिनने सिडनीमध्ये 148 धावांची अप्रतिम खेळी करून जगाला चकित केलं. त्या खेळीत त्याने दाखवून दिलं की तो फक्त तग धरू शकतो असं नाही, तर आक्रमणही करू शकतो. पर्थ टेस्ट, जगातील सर्वात वेगवान विकेट. चेंडू जणू डोक्यावरून उडत होता, पण सचिनने तिथे 114 धावा करत अशी खेळी केली की ऑस्ट्रेलियन मीडियाने लिहिलं, हा मुलगा पुढे जाऊन क्रिकेटवर राज्य करणार. त्या दिवसानंतर सचिनचं नाव जगभर पोहोचलं. त्या काळात त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. रस्त्यावर चालताना लोक ऑटोग्राफ मागायचे, घरी फोन यायचे, वर्तमानपत्रात फोटो, पण तरीही त्याचं मन साधंच राहिलं. कारण त्याच्यासाठी प्रसिद्धीपेक्षा बॅट अँड बॉल जास्त महत्त्वाचे होते. 1994 साल एक मोठा टर्निंग पॉईंट. न्यूझीलंड विरुद्धच्या वन डे सामन्यात अचानक त्याला ओपनिंगला पाठवलं गेलं. त्याआधी तो मधल्या फळीत खेळायचा, पण त्या दिवशी त्याने ठरवलं आज काहीतरी वेगळं करायचं आणि पहिल्याच सामन्यात 82 धावांची तुफानी खेळी करत त्याने वन डे क्रिकेटचा चेहराच बदलून टाकला. आक्रमक फलंदाजी, चौकार षटकारांची आतषबाजी, लोक वेडे झाले. त्याच दिवसापासून सचिन म्हणजे वन डेचा सर्वात धोकादायक ओपनर. यानंतर त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडू लागला. प्रत्येक मालिकेत शतक, प्रत्येक सामन्यात विक्रम. त्याचा आत्मविश्वास वाढत होता, पण त्याच वेळी जबाबदारीही वाढत होती. देशाला त्याच्याकडून प्रत्येक वेळी चमत्काराची अपेक्षा होती आणि 1996चा विश्वचषक भारताच्या घरच्या मैदानावर सचिन संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्याने भारताला मजबूत सुरुवात दिली, पण तो आऊट होताच संपूर्ण संघ कोसळला. त्या दिवशी त्याला जाणवलं, माझ्यावर किती मोठं ओझं आहे. तो एकटा सामना जिंकू शकत नाही, पण तरीही लोकांना तसंच वाटत होतं. आणि याच काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक सुंदर बदल घडला. तो म्हणजे अंजलीशी त्याची ओळख झाली. ती डॉक्टर होती, साधी, समजूतदार आणि शांत स्वभावाची. प्रसिद्धीपासून दूर राहणारी अंजलीने सचिनला मानसिक आधार दिला. क्रिकेटच्या ताणतणावात तिचं साथ देणं खूप महत्त्वाचं ठरलं. 1995मध्ये दोघांनी लग्न केलं. सचिन म्हणतो, जर अंजली नसते तर मी इतकं क्रिकेट खेळू शकलो नसतो. कर्णधार पदही त्याच्या वाट्याला आलं. पण कर्णधार पद म्हणजे फक्त बॅटिंग नव्हे, तर संपूर्ण संघाची जबाबदारी, रणनीती, निवड, दबाव, टीका सगळं त्याच्यावर येऊ लागलं. तो मैदानात धावा करत होता, पण तरीही संघ हरला की दोष त्याच्यावरच. त्या काळात त्याला मानसिक त्रास झाला. त्याला जाणवलं की कदाचित तो कर्णधार म्हणून नव्हे, तर फलंदाज म्हणून जास्त उपयोगी आहे. आणि 1998 साली सचिनच्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण वर्ष. ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, समोर शेन वॉर्न, जगातील सर्वात मोठा लेग स्पिनर. सगळ्यांना वाटत होतं वॉर्न सचिनला अडवेल, पण सचिनने त्याला अक्षरशः झोडपून काढलं. चेन्नई टेस्टमधील 155 धावांची खेळी आणि शारजामधील डेझर्ट स्टॉर्म इनिंग, त्या 2 खेळी आजही लोक विसरू शकत नाही. शारजाच्या वाळवंटात धुळीचं वादळ आलं होतं. सामना थांबला, पुन्हा सुरू झाला. भारताला फायनलमध्ये जाण्यासाठी विशिष्ट धावा हव्या होत्या. संपूर्ण दबाव सचिनवर आणि त्याने एक हाती 143 धावा ठोकल्या. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज हताश झाले. कमेंटेटर्स ओरडत होते, दिस इज अनबिलिव्हेबल. संपूर्ण जग थक्क झालं. तो दिवस होता जेव्हा सचिन फक्त खेळाडू राहिला नाही, तर तो देव बनला होता. त्या वर्षी त्याने इतकी शतकं आणि धावा केल्या की प्रत्येक मालिकेत मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज मिळवणं जणू सवयच झाली होती. त्याचं नाव म्हणजे विजयाची हमी. पण या यशामागे किती मेहनत होती हे फार कमी लोकांना माहिती होतं. सकाळी लवकर उठून सराव, फिटनेस, व्हिडिओ ॲनालायसिस, प्रत्येक गोलंदाजाचा अभ्यास.
तो स्वतःला सतत सुधारत होता, कारण त्याला माहिती होतं एकदा शिखरावर पोचलं की तिथे टिकणं जास्त कठीण असतं. प्लेइंग इट माय वे मध्ये सचिन सांगतो, प्रसिद्धीमुळे आयुष्य सोपं होत नाही, उलट कठीण होतं. घराबाहेर साधं फिरता येत नाही, कुटुंबाला वेळ देता येत नाही, प्रत्येक हालचालीवर लोकांची नजर, पण तरीही तो आनंदी होता, कारण तो त्याचं स्वप्न जगत होता. आता पुढे त्याच्या आयुष्यात येणार होते आणखी मोठे संघर्ष, दुखापती, कर्णधार पदाचं अपयश, वडिलांचं निधन आणि 1999 विश्वचषकातील भावनिक क्षण. आणि एक खेळाडू म्हणून नव्हे तर माणूस म्हणून त्याची खरी परीक्षा. शारजाच्या त्या वाळवंटातील वादळानंतर सचिन तेंडुलकर फक्त भारताचा स्टार राहिला नव्हता, तर तो संपूर्ण जगाचा हिरो झाला होता. प्रत्येक देशात, प्रत्येक स्टेडियममध्ये त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. पण जितकं यश वाढतं तितकाच दबावही वाढतो, कारण लोक आता त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा करत होते. आणि म्हणजे चांगल्या खेळीची अपेक्षा फक्त करत नव्हते, तर चमत्काराची अपेक्षा करत होते. 1999 साल सचिनच्या आयुष्यातील सर्वात भावनिक आणि कठीण वर्ष. विश्वचषक इंग्लंडमध्ये सुरू होते. भारतासाठी ही खूप महत्त्वाची स्पर्धा होती. पण स्पर्धेच्या मध्यात अचानक त्याला बातमी मिळाली. त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले. तो क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता. क्रिकेट मैदान, चाहत्यांचा गोंगाट, सगळं क्षणात थांबलं. तो लगेच भारतात परतला. वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिला. सचिन सांगतो, माझ्या आयुष्यातले सर्वात मोठे प्रेरणास्थान म्हणजे माझे बाबा. त्यांनीच त्याला माणुसकी, नम्रता, प्रामाणिकपणा शिकवला होता. त्यामुळे त्याचं जाणं म्हणजे जणू त्याचा आधारस्तंभ निघून गेला. पण काही दिवसांनी त्याने एक कठीण निर्णय घेतला. तो पुन्हा इंग्लंडला परतला, कारण त्याला माहीत होतं बाबांना मला खेळताना पाहायला आवडलं असतं. आणि केनिया विरुद्धच्या सामन्यात त्याने 140 धावांची अविस्मरणीय खेळी केली. शतक पूर्ण झाल्यावर त्याने आकाशाकडे बॅट उचलली. ते शतक त्याने आपल्या वडिलांना अर्पण केलं. त्या क्षणी संपूर्ण स्टेडियम भावूक झालं. तो फक्त खेळ नव्हता, तर ती एक भावना होती. पण विश्वचषक भारतासाठी फारसा यशस्वी ठरला नाही. संघ लवकर बाहेर पडला. पुन्हा टीका सुरू झाली. सचिन एकटाच किती खेळणार? संघ का जिंकत नाही? या प्रश्नांनी त्याच्या मनातही अस्वस्थता निर्माण केली. यानंतर पुन्हा त्याच्यावर कर्णधार पदाची जबाबदारी आली. पण या वेळेसही परिस्थिती वेगळी नव्हती. संघात अस्थिरता, निवडीत गोंधळ, माध्यमांचा दबाव, सगळं त्याच्यावर. तो मैदानात शतकं करत होता, पण तरीही संघ हरत होता. लोकांनी त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं. हळूहळू त्याला जाणवलं, मी माझं सर्वोत्तम फलंदाज म्हणून देऊ शकतो, पण कर्णधार म्हणून नाही. कर्णधारपद सोडणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं, पण त्याने संघाच्या भल्यासाठी तो निर्णय घेतला, कारण त्याचं एकच ध्येय होतं, भारत जिंकला पाहिजे. 2000च्या दशकात त्याच्या आयुष्यात आणखी एक मोठं आव्हान आलं, दुखापती. सतत क्रिकेट, प्रवास, सराव, शरीर थकायला लागलं. पाठदुखी, बोटं, गुडघे आणि सर्वात भयानक म्हणजे टेनिस एल्बो. ही दुखापत इतकी त्रासदायक होती की बॅट उचलणंही कठीण झालं. रात्री झोप लागत नव्हती. वेदनांनी तो रडायचा. एका क्षणी त्याच्या मनात विचार आला, कदाचित आता माझं करिअर संपतंय का? हे विचार त्याला आतून खायला लागले, कारण क्रिकेटशिवाय त्याचं अस्तित्वच नव्हतं. ऑपरेशन, फिजिओथेरपी, महिनोन्महिने विश्रांती, मैदानापासून दूर राहणं त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा होती. टीव्हीवर सामने पाहताना त्याला असह्य वाटायचं, पण अंजली, कुटुंब आणि मित्रांनी त्याला आधार दिला. त्यांनी त्याला पुन्हा उभं राहायला मदत केली. सचिन म्हणतो, या काळात मला जाणवलं की फक्त शरीर नाही तर मनही मजबूत असलं पाहिजे, आणि त्याने स्वतःवर विश्वास ठेवला. पुन्हा सराव केला, हळूहळू फिटनेस मिळवला आणि पुन्हा मैदानात परतला. परत आल्यानंतर तो आधीसारखा नव्हता. तो अधिक परिपक्व झाला होता. आता तो फक्त आक्रमण करत नव्हता, तर परिस्थितीनुसार खेळायला देखील शिकला होता. संयम, रणनीती, मानसिक ताकद सगळं वाढलं होतं. आणि या काळात भारताच्या संघाने नवे खेळाडू आले होते, जे की सौरव गांगुली, राहुल द्रविड, VVS लक्ष्मण, अनिल कुंबळे. एक मजबूत संघ तयार होऊ लागला.
सचिनला आता वाटू लागलं, मी एकटा नाही, आता संपूर्ण संघ जिंकू शकतो. कोलकाता टेस्ट 2001मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत फॉलोऑनमध्ये आणि सगळ्यांना वाटलं सामना हरलो, पण लक्ष्मण आणि द्रविडने इतिहास घडवला. सचिनने ही महत्त्वाच्या विकेट घेतल्या आणि त्या विजयाने भारतीय क्रिकेटचा आत्मविश्वास परत आणला. संघाने सिद्ध केलं, आपण कोणालाही हरवू शकतो. सचिनला या विजयात एक वेगळीच समाधान मिळालं, कारण हा विजय फक्त त्याचा नव्हता, तर संपूर्ण संघाचा विजय होता. प्लेइंग इट माय वेमध्ये तो लिहितो, क्रिकेटने मला खूप काही दिलं, पण त्याचबरोबर खूप काही हिरावूनही घेतलं, जसे की कुटुंबासोबतचे क्षण, मुलांचं बालपण, साधं आयुष्य, पण देशासाठी खेळण्याचा अभिमान सगळ्यांपेक्षा मोठा होता. आता त्याच्या आयुष्यात पुढे येणार होतं आणखी मोठं पर्व, विक्रमाचं वादळ, शतकांची मालिका, 2003चं विश्वचषक, पाकिस्तान विरुद्धची ऐतिहासिक खेळी आणि संपूर्ण जगाला पुन्हा एकदा दाखवून देणारा मास्टर ब्लास्टर. 2001च्या त्या ऐतिहासिक कोलकाता विजयानंतर भारतीय क्रिकेटमध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण झाला होता. संघ आता फक्त लढत नव्हता, तर तो जिंकायलाही लागला होता आणि या नव्या युगाच्या केंद्रस्थानी होता सचिन तेंडुलकर. पण आता तो पूर्वीसारखा फक्त धावांचा पाऊस पाडणारा नव्हता, तर तो अनुभवी, शांत आणि जबाबदार योद्धा झाला होता. 2003 विश्वचषक, दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर संपूर्ण देशाच्या नजरा पुन्हा एकदा सचिनकडे होत्या. प्रत्येकाला वाटत होतं, हा विश्वचषक आपलाच आहे, असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि त्याचा नायक सचिन असणार. सचिननेही मनोमन ठरवलं होतं, यावेळेस मी काहीतरी विशेष करणार. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच त्याच्या बॅटमधून धावा वाहू लागल्या. नेदरलँड्स, नमिबिया, इंग्लंड, प्रत्येक सामन्यात त्याने संघाला मजबूत सुरुवात दिली. पण सगळ्यांच्या मनात एकच सामना घर करून बसला होता, भारत विरुद्ध पाकिस्तान. त्या दिवशी स्टेडियम खचाखच भरलं होतं. दोन देशांमधील सामना म्हणजे युद्धांसारखं वातावरण. समोर वसीम अक्रम, वकार युनिस, शोएब अख्तर, वेगवान गोलंदाजांची फौज, पण सचिनचा आत्मविश्वास डोंगरा एवढा होता. शोएब अख्तरचा वेगवान बाउन्सर आणि सचिनने तो चेंडू पॉईंटच्या वरून षटकारासाठी उडवला. तो शॉट आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात कोरला आहे. त्यानंतर त्याने 98 धावांची धडाकेबाज खेळी केली. जरी शतक चुकलं तरी त्या इनिंगने पाकिस्तानचं मनोबल खच्ची केलं. भारत सामना जिंकला आणि सचिनने पुन्हा एकदा हिरो ठरला. संपूर्ण विश्वचषकात त्याने सर्वाधिक 673 धावा केल्या. आजही तो विक्रम अटळ आहे. प्रत्येक सामन्यात तो भारतासाठी ढाल बनून उभा होता. पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत हरला. त्या पराभवाने त्याचं मन तुटलं, कारण त्याला वाटलं होतं इतक्या जवळ येऊनही आपण स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. तो म्हणतो, त्या रात्री मी पण झोपू शकलो नाही. मॅन ऑफ द टुर्नामेंट ट्रॉफी हातात होती, पण मनात रिकामेपणा होता, कारण त्याच्यासाठी वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाचा विजय जास्त महत्त्वाचा होता. पुढील काही वर्षात सचिनने अनेक विक्रम मोडले, एकामागोमाग एक शतकं, टेस्ट आणि वन डे दोन्हीमध्ये धावांचा पाऊस. पण त्याचवेळी दुखापतीही सतावत होत्या. टेनिस एल्बो पुन्हा त्रास देऊ लागला. बोटं, खांदात, गुडघा, शरीर जणू थकत होतं. काही लोक म्हणू लागले, सचिन आता संपला आहे, तो पूर्वीसारखा खेळत नाही. माध्यमांमध्ये टीका सुरू झाली, पण सचिन शांत होता, कारण त्याला माहिती होतं टीका हीच यशाची सावली असते. या काळात त्याने स्वतःच्या खेळात बदल केले. आधीसारखा आक्रमक खेळण्याऐवजी तो संयमाने खेळू लागला. प्रत्येक चेंडूचा आदर, परिस्थितीनुसार खेळी. त्याने स्वतःला पुन्हा नव्याने घडवलं. हेच त्याचं वैशिष्ट्य होतं. तो कधी थांबला नाही, सतत शिकत राहिला. 2007चा विश्वचषक मात्र भारतीय क्रिकेटसाठी काळा अध्याय ठरला. भारत पहिल्याच फेरीत बाहेर पडला. संपूर्ण देश संतापला. टीका, आरोप, निराशा. सचिनवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले. काहींनी तर त्याला निवृत्तीचा सल्ला दिला. तो काळ त्याच्यासाठी मानसिकदृष्ट्या सर्वात कठीण होता. मी अजून खेळू शकतो का? लोकांचा विश्वास संपलाय का? असे प्रश्न त्याला सतावत होते.
पण त्याने हार मानली नाही, कारण त्याच्यात अजूनही देशासाठी खेळण्याची आग जिवंत होती. आणि यानंतर प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली संघात सकारात्मक बदल झाले. वातावरण हलकं झालं. संघ एक कुटुंबासारखं बनलं. सचिनलाही नवसंजीवनी मिळाली. 2008मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने पुन्हा दमदार कामगिरी केली. सिडनी आणि चेन्नईतील शतकं, विशेषतः चेन्नई टेस्टमधील चौथ्या डावातलं शतक, ते त्याने 26/11 मुंबई हल्ल्यातील पीडितांना अर्पण केलं. त्या विजयाने संपूर्ण देशाच्या डोळ्यात पाणी आलं. आता सचिन पुन्हा एकदा आपल्या जुन्या लयीत आला. त्याची बॅट पुन्हा बोलू लागली. लोक म्हणू लागले, सचिन इज बॅक, प्लेइंग इट माय वेमध्ये तो सांगतो, क्रिकेट म्हणजे फक्त मैदानावरील खेळ नाही, ती भावना आहे, जबाबदारी आहे आणि देशासाठी काहीतरी करण्याची संधी आहे. त्याच्यासाठी प्रत्येक धाव म्हणजे देशासाठी प्रार्थना होती. आता त्याच्या आयुष्यात पुढे येणार होता सर्वात महत्त्वाचा टप्पा, त्याचं आयुष्यभराचं स्वप्न, 2011चा विश्वचषक, स्वतःच्या घरच्या मैदानावर आणि संपूर्ण देशाची एकच हाक, सचिनसाठी हा कप जिंकायचा. चेन्नई टेस्टमधील त्या भावनिक विजयानंतर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा स्वतःला शोधून काढला होता. दुखापती, टीका, अपयश सगळ्यावर मात करून तो पुन्हा उभा राहिला होता. पण त्याच्या मनात अजून एक स्वप्न अपूर्ण होतं, की एक असं स्वप्न जे तो लहानपणापासून पाहत होता, की भारतासाठी विश्वचषक जिंकण्याचं. 2011 साल भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये विश्वचषक आयोजित झाला. हा सचिनचा 6वा विश्वचषक होता. 1992 पासून तो हे स्वप्न बघत होता, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने ते अपूर्ण राहिलं. आता ही शेवटची संधी असू शकते हे त्यालाही जाणवत होतं. संपूर्ण देश एकच घोषणा देत होता, हा कप सचिनसाठी. स्पर्धा सुरू झाली आणि पुन्हा एकदा सचिनची बॅट तळपू लागली. बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, प्रत्येक सामन्यात तो धावा करत होता. इंग्लंड विरुद्धचं शतक, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची संयमी खेळी, त्याने सिद्ध केलं की वय वाढलं असलं तरी जिद्द अजूनही तरुण आहे. उपांत्य फेरी, भारत विरुद्ध पाकिस्तान, पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना. संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला होता. त्या दिवशी सचिनने 85 धावांची अतिशय महत्त्वाची खेळी केली. जरी काही वेळा जीवदान मिळालं तरी त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजाचा धीर खच्ची केला. भारत सामना जिंकला आणि फायनलमध्ये पोहोचला. फायनल मुंबईचं वानखेडे स्टेडियम, सचिनचं घरचं मैदान, हजारो प्रेक्षक, कोट्यवधी लोक टीव्ही समोर, सगळ्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न. सचिन क्रीजवर आला तेव्हा स्टेडियम सचिनच्या घोषणाने दणाणून गेलं. पण दुर्दैवाने तो लवकर आऊट झाला. संपूर्ण देशाचं हृदय क्षणभर थांबलं. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला सचिन शांत होता, पण मनात प्रार्थना करत होता. आणि मग धोनी आणि युवराजने इतिहास घडवला. धोनीचा तो षटकार, चेंडू स्टँडमध्ये गेला आणि भारत विश्वचषक जिंकला. त्या क्षणी सचिनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 22 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं होतं. त्याचे सहकारी त्याला खांद्यावर घेऊन मैदानभर फिरले. संपूर्ण स्टेडियम एकच घोषणा देत होतं, सचिन, सचिन. तो क्षण त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता. तो म्हणतो, त्या दिवशी मला वाटलं माझं आयुष्य पूर्ण झालं, यापेक्षा मोठं काहीच नाही. विश्वचषकानंतरही सचिन थांबला नाही. तो अजून खेळत राहिला. आणि मग आला ऐतिहासिक क्षण, 100वे आंतरराष्ट्रीय शतक. संपूर्ण जग वाट पाहत होतं. प्रत्येक सामन्यात लोक विचारायचं की आज होईल का. दबाव प्रचंड होता. शेवटी आशिया कपमध्ये बांगलादेश विरुद्ध त्याने 100वे शतक पूर्ण केले. क्रिकेटच्या इतिहासात कोणीही गाठू न शकलेला विक्रम. संपूर्ण जगाने उभं राहून टाळ्या वाजवल्या. तो फक्त खेळाडू नव्हता, तर तो इतिहास बनला होता. पण काळ कोणासाठी थांबत नाही. शरीर थकत होतं, प्रतिक्रिया मंदावत होत्या. त्याला जाणवलं आता योग्य वेळ आली आहे. आणि 2013मध्ये त्याने वन डे आणि T20मधून निवृत्ती घेतली. आणि शेवटी 200वी टेस्ट, वेस्ट इंडिज विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर शेवटचा सामना, तो शेवटचा देश, प्रत्येक चाहत्यासाठी भावनिक
होता. सचिन शेवटच्यांदा क्रीजवर उतरला. प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव लोक जपून ठेवत होते. त्याने 74 धावा केल्या. जणू शेवटपर्यंत तो लढत होता. आणि मग शेवटचा क्षण आला. सामना संपला. सचिनने माईक हातात घेतला. त्याचं निरोपाचं भाषण प्रत्येक शब्द मनाला भिडणारा. त्याने आई, वडील, भाऊ, आचरेकर सर, अंजली, मुलं, सहकारी आणि चाहत्यांचे आभार मानले. तो म्हणाला की तुमच्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. संपूर्ण स्टेडियम रडत होतं. सचिनचा आवाज कधीच थांबत नव्हता. 24 वर्षाचा प्रवास, हजारो धावा, शेकडो विक्रम, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोट्यवधी लोकांचं प्रेम. प्लेइंग इट माय वे या आत्मचरित्रातून सचिन आपल्याला शिकवतो की यश सहज मिळत नाही. त्यासाठी त्याग, शिस्त, मेहनत आणि नम्रता लागते. तो सांगतो की महान होणं म्हणजे फक्त विक्रम नव्हे तर माणुसकी जपणं आहे. एक साधा मुलगा, शिवाजी पार्कच्या मैदानातून सुरू झालेला प्रवास आणि जगाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेला क्रिकेटचा देव. सचिन तेंडुलकर म्हणजे फक्त नाव नाही, ती भावना आहे, ती प्रेरणा आहे, ती प्रत्येक भारतीयाच्या हृदयात धडधडणारी आशा आहे. आणि म्हणूनच आजही कुठल्याही मैदानावर, कुठल्याही रस्त्यावर एकच आवाज घुमतो, सचिन, सचिन, सचिन.